नमस्कार, कसे आहात? आज आहे सोमवार आणि आज आहे कोजागिरी पौर्णिमा. तर संध्याकाळपासून मी व्लॉग करायला सुरुवात केलेली आहे आणि रात्रीचं आमचं जेवण झालं आहे. कारण खूप वेळपर्यंत उपाशी राहिलो ना तर मग सकाळी उठायचंसुद्धा असतं, सगळं किचन क्लीन करून मग झोपायलासुद्धा उशीर होतो. त्यासाठी आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आज मी भरलेली वांगी, चपाती आणि भात बनवला होता. तर जेवण वगैरे झाल्यानंतर मी रांगोळी छोटीशी इथे काढते आता. आणि आता मला बनवायचं आहे मसाला दूध. तर सकाळी समोरची जी पूजा असते रोजची ती माझी झालेली आहे सकाळी. आणि आता जे आहे ते मी मसाला दूध बनवते. त्यासाठी म्हटलं गॅसची आपण पूजा करून घ्यावी. प्रत्येक सणाला चतुर्थीला आपण करतच असतो. एका साईडला मी दूध गरम करायला ठेवलं आहे आणि बराच वेळ लागतो. कारण जे दूध घेतलं होतं मी ते 1 लिटर घेतलं होतं आणि ते अर्धं होईल तेवढा वेळ आपल्याला ते बॉईल करून घ्यायचं आहे. त्यानेच जे आहे ते टेस्ट येते दुधाला. तोपर्यंत इथे मी पूजेची जी काही मांडणी आहे ती करून घेते. हे छोटे दिवे आहेत ते काढले आहेत मी. आणि पहिले मी दिवा लावून घेते आणि नंतर मांडणी करते. एकदम सोपी मांडणी आहे. खूप काही विशेष नाही करायचं आहे आपल्याला. दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात शरद पौर्णिमा आपण सण साजरा करतो आणि या दिवशी ना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायची असते. शरद पौर्णिमेलाच कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. आपण जी काही पूजा करतो ना त्याबद्दल आपल्याला थोडं तरी माहिती असायला पाहिजे. करायचं म्हणून नाही करायचं. इथे मी तांब्याचा तांब्या घेतला आहे आणि त्यावरती ओल्या कुंकूने मी स्वस्तिक काढून घेतले. स्वस्तिक पण ना आपण खूप चुकीचं काढतो. मी एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल तसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलं आहे. मी सुद्धा तसाच आधी काढायची खूप आधी. पण आता मी बरेच वर्ष झाले एकदम परफेक्ट असा स्वस्तिक काढते. जो मध्ये कट असतो ना तो यायला नाही पाहिजे. तांब्यामध्ये मी पाणी घेतलं आहे. एक शिक्का, फूल, दुर्वा, हळदी कुंकू, सुपारी हे आपल्याला व्हायचं आहे. आणि विड्याची पानं किंवा आंब्याची पानं असतात ना ती ठेवायची आहेत आपल्याला 5. ह्याच्यामध्ये नारळ नाही ठेवायचा. आणि जो आपला मंगल कलश आहे ना जो मंदिरातल्या रोजचा आहे तो मी तसाच ठेवलेला आहे. तो नाही घेतला मी. दुसरा मी कलश आहे तो घेतलेला आहे. आणि एक फूल व्हायचं आहे आणि बाप्पाची स्थापना, विष्णूची, कुबेर देवताची, परत महालक्ष्मीची स्थापना आपल्याला इथे करायची आहे. आपण सुपारीसुद्धा घेऊ शकतो. तर मी ह्या सुपाऱ्यांवरती ना असं एक लेटर लिहून ठेवलं आहे जेणेकरून मी दरवर्षी दिवाळीला सुद्धा तेच पूजेमध्ये घेते. बाप्पाला दुर्वा व्हायचा आहे आणि एक छोटासा असा चंद्र काढायचा आहे. आणि शक्यतो ह्याच्यात सफेद आसन जे आहे तेच घ्यायचं. जसं आपण श्रावण महिन्यात महादेवासाठी जे आसन घेतो किंवा कोजागिरी पौर्णिमेमध्ये ना सफेद आसनं छान दिसतात आणि त्यालाच महत्त्व आहे. तर आता मी अशी पटकन ही पूजा होते तर ही पूजा करून घेते. ही आपण आधी मांडून ठेवली तरी चालतं. तर आत्ता काहीतरी 11, 11:30 झालेत आणि आता मी दूध एका साईडला ठेवलं आहे. म्हटलं तोपर्यंत मी ही पूजा करून घेते.
दसऱ्याला खूप फुलं आणली होती, तर त्यातली थोडी फुलं आहे, तर म्हटलं चला थोडं आपण डेकोरेट करूया, अजून छान दिसतं हे. तर इथे मी थोडंफार फुलाने सजावट करते. आपल्याला मसाला जो दूध आहे ना, तो वरती टेरेसवर घेऊन जायचा आहे, त्यासाठी मला असं हे सगळं सजवायला खूप आवडतं. असं नाही आहे की व्लॉगसाठी वगैरे. तर आपला मूड असला किंवा आपली इच्छा असली ना, तर आपण करतो. काही लोकांना ह्याचा खरंच खूप कंटाळा येतो, करत नाही काहीच, आणि काहींना खूप आवड असते, हौस असते, तर त्यामुळे ते करतात. तर तशीच मला हौस आहे. मला असं वेगळं वेगळं काही ना काही करू वाटतं. सजावटमध्ये, देवपूजेमध्ये कोणता सण आला ना, तर खूप छान मला तो सेलिब्रेट करू वाटतं. तसंच मी आता म्हटलं चला फुलं आहे तर थोडंफार आपण सजावट करूया. आणि हे बघा, दूध 1 लिटर मी घेतलेलं आणि हे एवढं मी आठवलं आहे. तर आता हे दूध झालेलं आहे आणि मी एका पितळेच्या ग्लासमध्ये काढून घेते. तर आम्ही वरती जाऊ टेरेसवरती रात्री 12 वाजता. हे आत्ता किती छान दिसतंय. तर मी वरती टेरेसवर गेल्यावर हे कॅन्डल्स लावेल. तर जरा वेळ आम्ही लवकर गेलो होतो. जी किरणं जी आहेत ती आपल्या दुधात पडतात, त्याने ना दुधामध्ये अजून चांगली चव येते. आणि असं म्हणतात की चंद्राच्या किरणामुळे दुधामध्ये अमृत जे आहे ते प्रकट होतं आणि चंद्रांना खीर ठेवण्यासाठी आरोग्यासाठी पण फायदेशीर आहे. त्यासाठी हे मी दूध बराच वेळ तिथे ठेवलं. टेरेसची लाईट आम्ही बंद केली होती, जेणेकरून चंद्राची किरणं जी आहेत ना ती दुधात व्यवस्थित पडावी आणि मला ते दाखवता येईल. पण असं आहे ना, डोळ्याने बघितल्यावर अजून छान दिसत होता चंद्र. कॅमेऱ्यात तेवढा विशेष नव्हता वाटत. तर तोपर्यंत म्हटलं मी थोडंसं असं चालते. आणि इथे थोडा वेळ आम्ही टाईमपास केला आणि नंतर घरी गेलो. घरी गेल्यानंतर मी नैवेद्य दाखवला आणि स्वामीची जी आहे ती एकच माळ मी केली. बाकी मी जास्त काही करत नाही. स्वामीचं जे नामस्मरण आहे तर त्याची एक माळ केली होती मी. आणि त्यानंतर आम्ही दूध जे आहे ते पिलं. तर असं होतं आमचा शरद पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमेचा दिवस. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि हा छोटासा व्हिडिओ, भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.